राष्ट्रवादीचे नेते नितीन राऊत यांनी समर्थन दिलेलं पाहायला गेलं, कसं बघताय तुम्ही? खरंच शक्तीपीठला महामार्गाला विरोध कोणाचा आहे? पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि नितीन राऊत हे विदर्भातील नेते आहेत. विदर्भात त्यांनी एखाद्या रस्त्याला समर्थन दिलं तर योग्य असेल, परंतु शक्तीपीठ मार्गातील लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि मग त्याला समर्थन दिलं पाहिजे. आज नितीन राऊतांना मुंबई गोवा रस्त्याची काय परिस्थिती आहे हे माहिती नाही काय? मुंबई गोवा महामार्ग गेली 11 वर्ष सातत्याने ते बांधकाम चालू आहे आणि असं असताना तो रस्ता पूर्ण होत नाही आणि नवीन नवीन जमिनीसाठी आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी रस्ते होत असतील तर त्याला इथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. दुसरा एक म्हणजे कबूतर खानाला जो विरोध देखील झाला होता आणि आंदोलन प्रकरणी जवळपास 150 आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. नाही, खरं तर एका ठिकाणी कबूतर खानाला ताडपत्री काढल्याला जे आंदोलन झालं त्यांच्यावर गुन्हे नाहीत. दुसऱ्याकडे मात्र कबूतरखाना बंद झाला पाहिजे म्हणून जे आंदोलन करतात त्यांच्यावर गुन्हे आहेत. आणि त्यामुळे या सरकारमध्ये काही समाजावर दबाव आणण्यासाठी गुन्हे नोंद करतात तर काही समाजाला खुश करण्याचं सरकार काम करते. त्यामुळे राज्यामध्ये समान कायदा व्यवस्था नाही हा आहे राज्यातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे की राज्यामध्ये समान व्यवस्था आहे. राजकीय स्वार्थासाठीच ही गृहव्यवस्था चालू आहे. बेस्ट पतपेढीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा पराभव झाला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. कसं बघता या सगळ्या निवडणूक? खरं तर बेस्ट निवडणूक ही आपण बघितलं असाल की वेगळ्या पातळीवरची निवडणूक होती आणि या पातळीवरच्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला असेल तरी हा पॅनल जे होतं गेल्या वर्षी पॅनल त्यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी असेल आणि त्यामुळे हा पराभव झाला असेल. या पराभवामुळे मुंबईतील राजकारणावर किंवा राज्यातील राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. शेकपच्या ना चित्रलेखा पाटील आणि महेंद्र दर्वींच्या पत्नीमध्ये वाद झाला की चित्रलेखा पाटील यांच्या भर पावसात खड्यात यांची 50% सरकार असा उच्चार करताना आमदार पत्नीच्या संताप अनावर झाला आणि मतदारसंघाचा जो आढावा घेत असताना पावसाचा आढावा घेत असताना हा जोरदार राडा झाला. खरं तर असे राडे होणे चुकीचे आहे किंवा सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी असे राडे करणे सुद्धा चुकीचे. कारण आज जनता पण बघतोय की राज्यामध्ये पावसाने हाकार मचलाय, 26पेक्षा जास्त मृत्युमुखी झालेत आणि त्या प्रश्नावर राजकारण होतं कामा नये. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या प्रश्नाचं राजकारण करता कामा नये. तर लोकांना मदत केली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. खरं तर याच विशाल परबांबद्दल नारायण राणे म्हणाले की हे ड्रग्स माफिया आहे आणि त्याच विशाल परबांचा प्रवेश झाला. एकेकाळी राणे म्हणत होते की शिंदे गटात किंवा भाजपमध्ये कोण प्रवेश असेल तर मला विचारल्याशिवाय होणार नाही. आणि आता राणेंना न विचारता रवींद्र चव्हाणांनी हा प्रवेश घेतला. म्हणजे राणेंची भाजपमध्ये ताकद कमी होते की रवींद्र चव्हाण त्यांना शहर येत आहेत हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा आता विशाल परबांच्या ज्यांना ड्रग्स माफिया म्हटलेत निवडणुकीत त्यांना ड्रग्स माफिया म्हणून त्यांनी राज्याच्या आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विजय मिळवला आणि ते ड्रग्स माफियांच्या मांडीला मांडवून आता नारायणने बसणार काय असा सवाल माझा राणेंना आहे. आपल्या ठाकरे सेनेकडून 10,000चं बक्षीस बोर्ड लावण्यात आलंय. नेमकं बोर्डचं उद्देश काय आहे आणि काय सांगाल त्याच्याबद्दल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये MSMEची अत्यंत दुरवस्था झालेली आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल गेल्या 2-4 महिन्यामध्ये झाला नाही. असं असताना आज आपण बघितलं असाल की अदानीचे मीटर हे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मीटर अदानीचे लावण्यात आलेले आहेत आणि या अदानी मीटरांचं बिल व्यवस्थित येणार म्हणून लोकांना सांगण्यात येतं. परंतु अदानींचं बिल जे आताच्या मीटरप्रमाणे बिल येतं जे अनेक वर्ष लोक भरतायत. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 100% वीज बिल भरलं जातं, कुठली थकबाकी नाही. अशामध्ये आता ही अदानीचे मीटर आल्यानंतर दुपटी तिपटीने बिल येत आहे आणि त्यामुळे आम्ही ही स्पर्धा लावलेली आहे. आणि त्याचबरोबर इथले पालकमंत्री असू देत, इथले आमदार असू देत या संदर्भात ब्रश सुद्धा बोलत नाहीत. आज जिल्ह्यातील ग्राहक 82,000 ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या 82,000 ग्राहकांबद्दल इथले पालकमंत्री इथले आमदार काहीच बोलत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने आम्हाला ही स्पर्धा लावावी लागली आणि जर पालकमंत्री आणि आमदारांना वेळ असेल तर त्यांच्या अवस्थेत या स्पर्धेचा बक्षीस आम्ही करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.